नमस्कार. डेलिव्हिजन न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यामुळे निर्माण झालेले नवे प्रश्न, नवी आव्हानं, एकूणच आरक्षण आणि न्यायालयीन लढाई यांचा इतिहास आणि मराठा आरक्षण टिकवायचं असेल तर भविष्यात काय मार्ग आहेत, याबद्दल आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे. चंपकम दोराईराजन हा भारताच्या इतिहासातला, खास करून आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन लढाईच्या इतिहासातला हा पहिला आणि ऐतिहासिक खटला आहे. हा खटला ऐतिहासिक याच्यासाठी आहे की या प्रकरणात जो निकाल नंतर आला तो बदलण्यासाठी भारत सरकारला पहिली घटना दुरुस्ती करावी लागली. देशातली त्यावेळेसच्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये येत होता. इतका मोठा हा प्रदेश होता. या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये हळूहळू ब्राह्मण विरोधी आंदोलन उभं राहत होतं. सर्व महत्वाच्या पदांवर न्यायालय, प्रशासन, ब्राह्मणांनी कब्जा मिळवला आणि आपल्याला कुठेच संधी नाही, अशा प्रकारची भावना तिथे निर्माण झाली. साऊथ इंडिया लिबरेशन फेडरेशन, साऊथ इंडिया लिबरल फेडरेशन ज्याला म्हणता येईल, अशा संघटनेने याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली होती आणि एक जनजागरण त्यांनी निर्माण केलं होतं. त्यावेळेच्या जर आकडेवारीवर लक्ष घातलं, ज्या आकडेवारीचं ते हवाला द्यायचे, तर त्यानुसार ब्राह्मणांची संख्या 3.2% असूनही 53% उपजिल्हाधिकारी हे ब्राह्मण समाजातील होते. 71% कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश पदांमध्ये ब्राह्मण समाजातील लोक होते आणि 66% जिल्हा दिवाणी न्यायाधीश हे ब्राह्मण समाजातले होते. ब्राह्मण समाजाच्या या एकाधिकारशाहीला आव्हान देण्यासाठी दक्षिण भारतामध्ये मोठ्या चळवळी झाल्या. त्या चळवळीचं नेतृत्व या साऊथ इंडिया लिबरल फेडरेशननी केलं आणि त्यांचाच एक राजकीय, या संघटनेचा एक राजकीय पक्ष होता, त्याचं नाव होतं जस्टिस पार्टी. तर या जस्टिस पार्टीने मैदानात उतरून सुद्धा राजकीय लढाई सुद्धा लढली. त्यांना प्रचंड त्यावेळेस एक पाठिंबा सुद्धा होता आणि काँग्रेसच्या समोर एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ही जस्टिस पार्टी उभी राहिली. काँग्रेसची जी विचारधारा आहे किंवा स्वातंत्र्य चळवळ आहे ती सगळी ब्राह्मणवादी आहे आणि त्यांच्या या चळवळीतून सगळं ब्राह्मणांचंच हित साधलं जाणार आहे, अशी भावना या जस्टिस पार्टीची होती. त्यामुळे ते स्वातंत्र्य चळवळीत पण सहभागी नव्हते. उलट तो वेळोवेळी ही जस्टिस पार्टी ब्रिटिशांना मदत करत होती. त्यामुळे ब्रिटिशांची या जस्टिस पार्टीच्या प्रति सहानुभूती होती. मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा 1919 साली स्वीकारल्यानंतर भारतामध्ये निवडणुका आणि बऱ्याच काही प्रशासकीय सुधारणा झाल्या, राजकीय आणि प्रशासकीय सुधारणा. त्यानुसार जस्टिस पार्टी राजकीय आखाड्यात सुद्धा निवडणुकीत उतरली आणि 1920 ते 1937 या कालखंडामध्ये जस्टिस पार्टीने जवळपास या 17 वर्षात 13 वर्ष या मद्रासचं राज्यकारभार हाकला. या मुख्यमंत्री किंवा सरकार हे जस्टिस पार्टीचं होतं आणि विरोधी पक्ष हे काँग्रेस होतं. यावरून या जस्टिस पार्टीची ताकद म्हणजे एकीकडे उर्वरित भारतामध्ये काँग्रेस एक मजबूत संघटना म्हणून उदयास आली होती. उर्वरित भारतामधल्या निवडणुका काँग्रेस जिंकत होती. मात्र त्याच वेळेला मद्रास प्रांतामध्ये मात्र जस्टिस पार्टीने निवडणुका जिंकल्या होत्या. एवढा त्यांच्या या अजेंड्याची ताकद होती आणि त्या निवडणुका जिंकल्यानंतर त्यांनी हे आरक्षण त्यांच्या राज्यामध्ये लागू केलं होतं आणि एक आरक्षणाची पद्धत जे त्यांनी लागू करण्यासाठी 1919ला त्यांनी पहिला आदेश काढला होता. त्यांची सत्ता आल्यानंतर त्या आदेशाचं नाव होतं कम्युनल जीवो, गव्हर्नमेंट ऑर्डर, कम्युनल जीवो. तर त्यानुसार ब्राह्मण, गैरब्राह्मण, मुस्लिम, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांना आरक्षण देण्यात आलं होतं. या आरक्षणाला काँग्रेस पक्षातील लोकांनी विरोध केला होता. तो आपल्याला कल्पना असेल की साधारणतः दक्षिण भारत म्हटलं की आपण सामाजिक सुधारणा किंवा सामाजिक न्यायाचे एक प्रखर आवाज म्हणून E.V. रामस्वामी, नायकर, पेरियार यांना ओळखतो. मात्र तोपर्यंत
पेरियार काँग्रेसमध्ये होते आणि जस्टिस पार्टीचे नेते जे होते तीही सामाजिक न्यायाची लढाई आक्रमकपणे लढत होते. पेरियार यांनी मात्र काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराज होऊन काँग्रेस पक्ष सोडला आणि जस्टिस पार्टी जॉईन केली आणि त्यानंतर जस्टिस पार्टीचं नेतृत्व पण त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलं. काँग्रेस पक्षाच्या आणि एकूण सामाजिक संघटनांच्या विरोधामुळे सुद्धा या आरक्षणामध्ये काहीसा बदल 1927 साली करावा लागला आणि मग त्याची अंमलबजावणी झाली. 1930 नंतर मात्र हळूहळू काँग्रेसची ताकद वाढत गेली आणि आश्चर्य म्हणजे ज्या जातीनिहाय आरक्षणाला, जस्टिस पार्टीच्या आरक्षणाला काँग्रेसने विरोध केला होता, काँग्रेसची ताकद वाढल्यानंतर त्यांनी यू टर्न घेतला आणि त्याच आरक्षणाला आणि त्या कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डरला या टोकाला जाऊन पाठिंबा दिला की जणू काय हा त्यांचाच निर्णय. इथपर्यंत त्यांनी तो पाठिंबा दिला आणि 1927 पासून 1947 किंवा 1950 भारताचं संविधान लागू होईपर्यंत तमिळनाडूमध्ये हे आरक्षण लागू होतं. ब्राह्मणांना किती टक्के मिळेल, गैरब्राह्मणांना किती मिळेल, या सगळ्याची जी टक्केवारी आहे ती तिथे आधी जाहीर करण्यात आली होती आणि साधारणतः तेच आरक्षण भारताचं संविधान लागू झाल्यानंतर सुद्धा तमिळनाडूमध्ये लागू झालं होतं किंवा मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये लागू झालं होतं. या आरक्षणामुळे आपल्याला जेव्हा भारताचं संविधान लागू झालं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टची पण निर्मिती झाली. तोपर्यंत सुप्रीम कोर्ट नव्हतं, फक्त हायकोर्ट होतं. या आरक्षणामुळे आपल्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार नाही ही भीती वाटून श्री श्रीनिवासन या ब्राह्मण समाजातील तरुणाने या आरक्षणाच्या विरुद्ध याचिका दाखल केली. त्याच वेळेला BA झालेल्या श्रीमती चंपाकम दोराईराजन यांनी सुद्धा या आरक्षणामुळे आपल्याला MBBS ला ऍडमिशन मिळणार नाही ही भीती व्यक्त करत मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल केला. हा फार महत्वाचा खटला, त्यामुळे आपण विस्तृतपणे समजून घेऊया. आता गंमत अशी आहे की हा सगळा खटला एकत्र करण्यात आला आणि चंपकम दोराईराजन यांच्या नावाने हा खटला ओळखला जातो. चंपकम दोराईराजन यांच्या बाजूने भारताच्या संविधान सभेचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ज्यांनी मसुदा समितीमध्ये काम केलं तसे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे चंपकम दोराईराजन यांचे वकील म्हणून उभे राहिले. खरं तर अय्यर यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर स्वतः असे म्हणाले होते की अल्लादी कृष्ण म्हणजे मसुदा समितीचं अध्यक्षपद जेव्हा त्यांना देण्यात आलं त्याबद्दल जेव्हा त्यांना आश्चर्य व्यक्त करताना ते असं म्हणाले होते की माझ्यापेक्षाही अधिक कार्यक्षम मोठा माणूस आणि माझ्यापेक्षाही चांगला माणूस कायद्याच्या ज्ञानाच्या बाबतीत हे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहेत आणि त्यांना न करता मला केलं याचं मला एक आश्चर्य वाटतं. असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्याबद्दल बोलले होते. यावरून अय्यर यांची बुद्धिमत्ता, कायदेविषयक ज्ञान किती उच्च पातळीचं असेल याची आपल्याला कल्पना आहे. खरं तर कृष्णस्वामी अय्यर यांच्या समोरच यांच्या उपस्थितीतच भारताच्या संविधानाने हे आरक्षणाचं तत्व लागू केलं, स्वीकारलं, अंमलात पण आणलं होतं. अशा वेळेला खरं तर त्यांनी अगदी त्या तत्वाच्या विरुद्ध जाऊन वकिलीचा झगा चढवून न्यायालयात हजर व्हायला नको होतं. मात्र ते तसे हजर झाले. चंपकम दोराईराजन यांच्या वतीने त्यांनी युक्तिवाद केला. श्रीनिवासन यांच्या वतीने आणखी काही मोठे उच्च वकील उतरले आणि या युक्तिवादाचा मुख्य केंद्रबिंदू हा होता की जे भारताचे कलम, भारतीय संविधानामध्ये जे कलम आहेत ती सर्व भारतीयांना नोकरी, शिक्षण, प्रवेश या संदर्भामध्ये कुठलाही भेदाभेद करणार नाही याची हमी देतं आणि असा भेदाभेद करणं चुकीचं मानतं. त्यामुळे जात, धर्म, भाषा,
प्रांत, वंश या पातळीवर शिक्षणात प्रवेश देताना, सरकारी नोकरी देताना कुठलाही भेदाभेद करणार नाही असं भारताच्या संविधानाने, आणि सर्व भारतीय समान आहेत, इक्वॅलिटी, जी हमी भारताच्या संविधानाने दिली आहे. त्यामुळे जर सर्वजण समान आहे असं असताना काही विशिष्ट लोकांना जातीच्या आधारावर आरक्षण देणं हे समानतेच्या आणि संविधानाने जी सर्वांना प्रवेश देताना कोणावरही पक्षपात होणार नाही ही जी हमी दिलेली आहे त्याच्या विरुद्ध आहे असा तर्क मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आला. मुख्य न्यायाधीश PV राजमन्नार, विश्वनाथ शास्त्री आणि सोमसुंदरम या तिघांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. सोमसुंदरम हे या संपूर्ण युक्तिवादाशी काही सहमत झाले नाही आणि त्यामुळे जवळपास त्यांची डिसेंट आणि दोघांचं एकमत अशा स्वरूपात तामिळनाडूमध्ये किंवा त्यावेळेच्या मद्रास प्रांतामध्ये लागू असलेलं हे आरक्षण रद्द करण्यात आलं. उच्च न्यायालयाने ते रद्द केलं. मग हे आरक्षण काय होतं शिक्षणाच्या बाबतीत, तर त्यांनी जो आदेश काढला होता ते असं होतं की प्रत्येक 14 जागा ज्या आहेत त्या प्रत्येकी 14 जागांचं वाटप कसं होणार, तर 14 पैकी 6 जागा या गैर ब्राह्मण हिंदूंना जाणार, 2 जागा या मागासवर्गीय हिंदूंना जाणार. म्हणजे 14 पैकी 8 जागा ज्या आहेत त्या गैर ब्राह्मण हिंदूंना जाणार होत्या. 6 जागा ह्या मागासवर्ग नसलेल्या लोकांना जाणार होत्या. 2 जागा या मागासवर्गीयांना जाणार होत्या हिंदूंमधल्या. इथे मात्र ब्राह्मणांना पण आरक्षण होतं. 2 जागा या ब्राह्मणांना जाणार होत्या. 2 जागा या हरिजनांना जाणार होत्या, म्हणजे दलितांना जाणार होत्या. 1 जागा अँग्लो इंडियन किंवा इंडियन ख्रिश्चनांना जाणार होत्या आणि 1 जागा हे मुस्लिमांना जाणार होत्या. आपण टक्केवारीच्या भाषेत जर बघितलं तर 42% नॉन ब्राह्मीण गैर ब्राह्मीण हिंदू, 14% मागासवर्गीय, 14% ब्राह्मण, 14% दलित, 7% प्रत्येकी 7% अँग्लो इंडियन आणि मुस्लिम. म्हणजे OBC आणि ब्राह्मण आजच्या भाषेत बघायला गेलं तर यांना सारखंच आरक्षण या ऑर्डरमध्ये देण्यात आलं होतं. हा निर्णय रद्द झाल्यानंतर 27 जुलै 1950 या दिवशी हा निकाल जो आहे उच्च न्यायालयाने दिला, मद्रास उच्च न्यायालयाने, आणि त्यानुसार हे आरक्षण जे आहे चंपकम दोराई राजन प्रकरणामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केलं. अपेक्षेप्रमाणे मद्रास प्रांतामध्ये प्रचंड खळबळ माजली, आंदोलन सुरू झाले. जस्टिस पार्टीचं तेव्हा राजकीय अस्तित्व भले संपलेलं असेल तरी सामाजिक संघटना म्हणून जस्टिस पार्टी त्यावेळी प्रभावी होती आणि त्यांनी रान त्या निमित्ताने पेटवलं होतं. जस्टिस पार्टीपासून प्रेरणा घेऊन नंतर किंवा रामस्वामी पेरियार यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन नंतर द्रविड मुनेत्र कळघम, ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम हे पक्ष सुद्धा अस्तित्वात आले. ते याच विचारधारेतून अस्तित्वात आले. ते आपण पुढच्या प्रकरणात बघणारच. तर अपेक्षेप्रमाणे चंपकम दोराई राजन यांच्या प्रकरणात जो निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला त्याला तात्काळ आव्हान मद्रासच्या सरकारने, त्यावेळेच्या मद्रास सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलं आणि पंतप्रधान नेहरू यांच्यावर पण दबाव आला की घटना दुरुस्ती करा आणि तुम्ही हे आरक्षण प्रोटेक्ट करा. पण नेहरूंनी सुरुवातीला त्या आरक्षण घटना दुरुस्ती करून प्रोटेक्ट करण्याला नकार दिला. त्यांनी अशी भूमिका घेतली की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ द्या. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा कायदा मंत्री होते आणि जुलै 1950 मध्ये हा निकाल आल्यानंतर मार्चमध्येच त्यांनी घटना दुरुस्ती करून या आरक्षणाला संविधानात्मक संरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका, घटना दुरुस्ती कशी केली पाहिजे, काय तरतूद असली पाहिजे अशी एक नोट बनवून बाबासाहेबांनी नेहरूंकडे सुद्धा पाठवली होती.
9 एप्रिल 1951ला या प्रकरणामध्ये चंपकम दोराईराजन प्रकरणामध्ये सरन्यायाधीश एच जे कानिया, तेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 8 न्यायाधीश होते, त्यापैकी 7 न्यायाधीश या प्रकरणाच्या सुनावणीला बसले. आपण समजू शकता जवळपास संपूर्ण सर्वोच्च न्यायालयच या खटल्याच्या सुनावणीला बसले होते, कारण हा ऐतिहासिक खटला होता. संपूर्ण देशाचं या खटल्याकडे लक्ष होतं. सरन्यायाधीश हिरालाल कानिया आणि अन्य 6 न्यायाधीश, ज्यातले 4 लोक नंतर पुन्हा भारताचे सरन्यायाधीश झाले, असे सगळे मान्यवर न्यायाधीश या प्रकरणाच्या सुनावणीला बसले होते. मार्च 1951ला ही सुनावणी सुरू झाली आणि त्या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्वाचा तर्क असा होता की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल वर्सेस फंडामेंटल राईट्स. मद्रास सरकारने, भारत सरकारने ही भूमिका घेतली होती की समाजातील मागासवर्गीयांना आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या दुबळ्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही विशिष्ट उपाययोजना करण्याचे अधिकार भारत सरकारला आहेत. त्यांना तसं मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करणं ही मार्गदर्शक तत्वानुसार सरकारांची जबाबदारी आहे. त्यामुळे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. हा एक तर्क सरकारच्या वतीने करण्यात आला होता. हा मद्रास उच्च न्यायालयात पण करण्यात आला, तोच सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. मात्र चंपकम दोराईराजन यांच्या वकिलांनी ही भूमिका मांडली की फंडामेंटल राईटचं उल्लंघन आहे हे आरक्षण म्हणजे, कारण फंडामेंटल राईट कायद्याने सर्वजण समान असल्याचं सांगते आणि जात, धर्म, लिंग, वंश, प्रांत, भाषा या आधारावर कोणा शासकीय नोकरी किंवा प्रवेश, शिक्षणात प्रवेश देत असताना भेदाभेद केला जाणार नाही याची खात्री आपण या देशातल्या जनतेला त्यांच्या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे हे आरक्षण मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणार आहे. त्यामुळे चंपकम दोराईराजन प्रकरणामध्ये मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ की मूलभूत अधिकार श्रेष्ठ असा एक नवा वाद निर्माण झाला आणि त्या प्रकरणी निकाल देताना, चंपकम दोराईराजन प्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत अधिकार श्रेष्ठ आहेत आणि मार्गदर्शक तत्व हे मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीच्या आड येऊ शकत नाही. मार्गदर्शक तत्व हे मूलभूत अधिकारापेक्षा दुय्यम आहेत अशा स्वरूपाची भूमिका घेत हे आरक्षण, मद्रास प्रेसिडेन्सीमधलं हे आरक्षण रद्द केलं आणि एक ऐतिहासिक निकालही दिला आणि एकूण देशाच्या एकूण आरक्षण विषयक भूमिकेला एक मोठा हादरा या प्रकरणाने बसला. चिंतन चंद्रचूड यांनी काही महिन्यापूर्वी त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, द केसेस दॅट इंडिया फॉरवर्ड. त्यामध्ये त्यांनी चंपकम दोराईराजन या प्रकरणाबद्दल सखोल चर्चा केलेली आहे. या प्रकरणाची चिकित्सा करताना चिंतन चंद्रचूड, जे स्वतःही एक कायदे पंडित किंवा कायदे तज्ज्ञ आहेत, त्यांनी या निकालावर टीकेची झोड उठवलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाच्या चुका हा निकाल देताना केल्या असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी मांडलेले काही मुद्दे मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. पहिली गोष्ट तर असं होतं की ज्या चंपकम दोराईराजन यांनी हे आरक्षण लागू झाल्यास मला MBBSला प्रवेश मिळणार नाही म्हणून मी हे प्रकरण दाखल करतोय असं भूमिका मांडली होती, त्या चंपकम दोराईराजन यांनी प्रत्यक्ष MBBSच्या प्रवेशासाठी अर्जच केला नव्हता. न्यायालयाच्या भाषेत ॲग्रीव्ड पार्टी म्हणजे ज्यांना प्रवेश मिळणार नाही आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे अशांना जाण्याचा अधिकार आहे. मात्र ज्यांनी प्रवेशच घेतला नाही, प्रवेशासाठी अर्जच केला नाही साधा, त्या व्यक्तीला मला प्रवेश मिळणार नाही असं म्हणण्याचा खरं तर अधिकार नव्हता. या एकाच बेसवर ही याचिका निकालात काढल्या जाऊ शकली असती, कारण तोपर्यंत तरी किमान असा अन्याय होणारे माणसंच न्यायालयात जाऊ शकत होते. जनहित याचिका ह्या नंतर आल्या. मात्र या प्रकरणामध्ये चंपकम दोराईराजन यांनी ब्राह्मण समाजाच्या वतीने हा निकाल म्हणजे हे आरक्षण म्हणजे ब्राह्मण समाजावर अन्याय करणारी गोष्ट आहे, त्यांना संधी नाकारणारी गोष्ट आहे, ही भूमिका घेत त्यांनी समाजाच्या वतीने ही याचिका केली होती.
समाजाच्या अधिकारासाठी ही याचिका केली आणि ती आश्चर्यकारकरित्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्याच्यावर त्यांनी निकाल दिला. हा पहिला युक्तिवाद चिंतन चंद्रचूड यांनी त्या पुस्तकात व्यक्त केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी रिझर्वेशन जे आहे त्याबद्दल जो विचार केला त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की राईट टू इक्वॅलिटी ला चं उल्लंघन आहे. तर मुळात विविध जाती धर्म विविध प्रदेशात जन्मलेले माणसं हे समान नसतात, कारण त्यांना संधी शिक्षणाची, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची, मार्गदर्शनाची, उपलब्ध संधींची समानता नसते. त्यामुळे जे विपरीत परिस्थितीमध्ये इतरांपेक्षा प्रगत असलेल्या समाजापेक्षा जो मागासलेला समाज आहे तो कधी समान नसतो त्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांना जर त्या समानतेच्या पातळीवर आणायचं असेल तर त्यांना आरक्षणाचा हात देऊनच वर आणावा लागेल. त्यामुळे राईट ऑफ इक्वेलिटी, कारण ज्या मागासवर्गीयांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे ते इक्वल नव्हते. त्यामुळे राईट ऑफ इक्वेलिटी वापरून हे रिझर्वेशन रद्द करणं हे चुकीचं होतं. हा दुसरा युक्तिवाद चिंतन चंद्रचूड यांनी केलेला आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की या निकालाने आणखी एक वाईट गोष्ट केली की त्यांनी रिझर्वेशन विरुद्ध मेरिट, इक्वॅलिटी वर्सेस रिझर्वेशन, खास करून की आरक्षण लागू झालं तर समानता संपुष्टात येते किंवा समानतेचं उल्लंघन होते असं तत्व रुजवण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केला आणि जो चुकीचा होता असं चिंतन चंद्रचूड यांना वाटतं. आणि चौथा महत्वाचा मुद्दा, दोष त्यांनी या निकालामध्ये काढला आहे तो म्हणजे मार्गदर्शक तत्वांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं दुय्यम स्थान. त्यांचं म्हणणं आहे की हे चुकीचं होतं. मार्गदर्शक तत्व हे की मूलभूत अधिकारांपेक्षा दुय्यम नाही आहेत, तेही महत्वाचे आहे किंवा ते परस्पर पूरक आहेत, अशी भूमिका न्यायालयाने घ्यायला पाहिजे होती. मात्र न्यायमूर्ती हिरालाल कानिया, फाजल अली, सुधीरंजन दास, पतंजली शास्त्री, मेहरचंद महाजन, व्हिवियन बोस आणि बी.के. मुखर्जी या 7 सदस्यीय घटनापीठाने असा विचार केला आणि देशात पहिल्यांदाच आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला. आणि त्यामुळे देशभरात आणि खास करून दक्षिण भारतात, आपल्याला कल्पना आहे त्यावेळेचा मद्रास प्रांत म्हणजे जवळपास दक्षिण भारत होता, प्रचंड खळबळ माजली. दक्षिण भारतातल्या आज ज्यांना आपण ओबीसी म्हणता येईल अशा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि ते रस्त्यावर पण उतरले, आक्रमक झाले. 1952च्या हिवाळ्यामध्ये देशाच्या पहिल्या लोकसभेसाठी, विधानसभांसाठी मतदान सुद्धा होणार होते. त्यामुळे नेहरूंवर देशभरातनं दबाव वाढला की तुम्ही घटना दुरुस्ती करा आणि हा निकाल प्रोटेक्ट करा. त्याच वेळेला जमीनदारी संपवण्यासाठी कमाल भूमिधारणा निश्चित करणारे जे कायदे देशातल्या विविध राज्य सरकारांनी केले होते ते सुद्धा कायदे त्या राज्यात, अनेक राज्यातल्या उच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यामुळे त्या राज्यातल्या काँग्रेस सरकारांनी सुद्धा, समाजवादी सरकारांनी सुद्धा नेहरूंवर दबाव वाढवला की घटना दुरुस्ती करा आणि या कायद्यांना प्रोटेक्शन द्या. यांनी ही घटना दुरुस्ती नेहरूंनी करायला हवी अशी आग्रही भूमिका ज्या आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी चंपकम दोरायराजन यांचं वकील म्हणून काम केलं त्यांनीच मांडली. हा एक पुन्हा एक वेगळा योग म्हणता येईल किंवा कॉन्ट्राडिक्शन म्हणता येईल, विरोधाभास म्हणता येईल की सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केला, ते जर टिकवायचं असेल तर आपण घटना दुरुस्ती केली पाहिजे. हीच भूमिका बाबासाहेबांनी पण आधी मांडली होती, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याच्या आधीच मांडली होती, कारण सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणार नाही याची कल्पना सर्वांनाच आली होती. मग त्या डॉक्टर आंबेडकर, अय्यर या महान कायदे पंडितांच्या भूमिकेची दखल घेत
अखेर नेहरूंनी पहिली घटना दुरुस्ती करायला संमती दिली. त्यानुसार ज्या कलमांच्या नुसार आधारावर हे आरक्षण रद्द करण्यात आलं होतं त्या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यात अपवाद काही जोडण्यात आले. तर 15व्या कलमात दुरुस्ती केली आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं की कलम 15 किंवा कलम 29(2) यामध्ये काहीही लिहिलं असेल तरी नो सिटीजन शाल बी डिनाइड ऍडमिशन, हे जे 29(2) मध्ये आहे, नो सिटीजन म्हणजे 29(2) नुसार कोणत्याही नागरिकाला जात, धर्म, प्रांत या आधारावर शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही, कॉलेजमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही, अशी एक तरतूद 29(2) मध्ये केलेली आहे कलम 29 मध्ये. 15 मध्ये नोकरीच्या संदर्भात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये याला अपवाद देणारे तरतूद घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र एवढंच करून सरकार थांबलं नाही, तर त्यांनी 9वं परिशिष्ट निर्माण केलं घटनेचं. तोपर्यंत घटनेला 8च परिशिष्ट होते आणि या 9व्या परिशिष्टामध्ये हे आरक्षणाचे कायदे टाकले. आणि या 9व्या परिशिष्टाचं वैशिष्ट्य असं आहे की भले हे 9व्या परिशिष्टामधले कायदे हे मूलभूत अधिकाराचं, घटनेतल्या विविध तरतुदींचं उल्लंघन जरी करणारे असतील तरीही त्याविरुद्ध देशाच्या कोणत्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही, अशी तरतूद घटनेमध्ये करण्यात आली. त्यामुळे ही पहिली घटना दुरुस्ती होती की ज्याने न्यायालयामध्ये कोणत्या काही प्रकरणामध्ये तुम्हाला दाद मागता येणार नाही अशी तरतूद केली. त्यात आरक्षण विषयक कायदे, जमिनी विषयक कायदे यांचा समावेश केला. या पहिल्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात जेव्हा स्वतः बाबासाहेब आंबेडकरच या पहिली घटना दुरुस्तीच्या बाजूने उभे राहायला किंवा ती सादर करायला उभे राहिले कायदा मंत्री या नात्याने, तेव्हा एक अतिशय एक वेगळं दृश्य होतं की ज्या व्यक्तीने ही भारताची घटना लिहिली तो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने व्यथित झाला होता, दुःखी होता की आरक्षणासारखी जी क्रांतिकारी तरतूद त्यांनी देशातल्या मागासांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केली होती ती सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्याच आधारावर रद्द केली, याचं त्यांना खूप दुःख झालं होतं. आणि त्यामुळे त्यांनी या घटनेच्या शिल्पकारांनी घटनेचा अर्थ लावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाला खडे बोल सुद्धा सुनावले. 1.5 तासांचं त्यांचं हे भाषण हे संसदेच्या इतिहासातलं आजही एक सर्वोत्तम भाषण असं मानलं जातं. आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट निर्वाळा असा दिला, आपण आरोप म्हणता येणार नाही कारण संविधान त्यांनी स्वतः लिहिलं होतं की आरक्षणाच्या बद्दल निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचा चुकीचा अर्थ लावला असा ठपका बाबासाहेबांनी सर्वोच्च न्यायालयावर ठेवला आणि ही घटना दुरुस्ती मंजूर करण्यात आली. आणि घटनेमध्ये 9वं परिशिष्ट निर्माण करून या 9व्या परिशिष्टामध्ये आरक्षणाची तरतूद कायदे टाकण्यात आले आणि या 9व्या परिशिष्टात असलेल्या कायद्याच्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही अशी तरतूद केल्याने आरक्षणाच्या कायद्यांना भविष्यात आव्हान देऊन ती रद्द करण्याची वेळ निर्माण झाली नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरून पहिली घटना दुरुस्ती का करावी लागली हा इतिहास आपण समजून घ्या. आपल्याला हे यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर आपण नक्कीच त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करून नोटिफिकेशन येईल अशी आपल्याला व्यवस्था करा. आणि ही जी यूट्यूबची लिंक आहे ती आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबातल्या सदस्यांना पाठवून त्याचा प्रसारही करा. धन्यवाद.